पुण्याचे काळबुवा. पुण्यास विष्णुबुवा काळबुवा म्हणून होते. त्यांची अशी कथा आहे. एका ब्राह्मणाच्या मुलाच्या पायावर बुवांनी दगड मारला. त्याबद्दल बुवावर फरियाद होऊन सोलापुरास विष्णू परशुराम रानडे डिस्ट्रिक्ट डेप्युटी याजकडे खटला आला. चौकशीअंती बुवा वेडे ठरले. नंतर पुणे येथे वेड्याच्या इस्पितळात बुवास पाठवले. त्यांचा नेहमीचा जप काळ आला रक्त खातो, काळ आला आला असं चालत असे. एके दिवशी सदाशिवराव गवंडी व वामनबुवा बांदोडकर हे फिरत फिरत इस्पितळात आले. तो बुवा वरील शब्द बोलत होते. वामनबुवांनी विचारले की आपण सत्पुरुष दिसता आणि पिशाचवरती धरण्याचे कारण काय व आपले गुरु कोण, असे विचारताच ते म्हणाले, तुमच्याकडे ब्राह्मण पाठविला होता व तुम्ही त्याची थट्टा केली. त्या स्वामी महाराजाचे आम्ही सेवक आहोत. लोकाची उपाधी न व्हावी म्हणून आम्ही अशी वृत्ती भरली आहे. नंतर सदाशिवराव गवंडी यांनी मुख्य डॉक्टरांचा हुकूम घेऊन बुवास शुक्रवारात आणून ठेवले. ते त्यांची सेवा करीत होते. ते काळबुवा पुण्यास प्रसिद्ध होते. वामनबुवा त्यांच्या दर्शनास नेहमी जात असत. ज्या ब्राह्मणाने बुवावर फरियाद केली होती तो ब्राह्मण अक्कलकोटास आला. समर्थांच्या दर्शन घेतले. इतक्यात महाराज म्हणाले, का हो आमच्यावर फरियाद करून तुम्हास काय मिळाले? हे ऐकताच ब्राह्मणास खून पटली व तो क्षमा मागू लागला. गोविंद पांडुरंग क्षेमी. गोविंद पांडुरंग क्षेमी नावाचे ग्रस्त सोलापुरास राहत होते. येथे राजाचे दर्शन घेऊन गोविंदराव खाली बसले. इतक्या सोलापुराचे डॉक्टर आत्माराम तिथे आले. त्यांनीही दर्शन घेतले. तेव्हा महाराज डॉक्टरास म्हणाले, क्षेमी यांचा चेहरा पहा म्हणून आज्ञा दिली. त्यावेळी गोविंदरावांची प्रकृती चांगली इतर मनुष्यासारखी होती. डॉक्टरांनी तपासणी करता काही रोग वगैरे नाही असे सांगितले. पुढे काही दिवसांनी गोविंदरावास एका महारोगाची भावना झाली. महाराजांनी डॉक्टरास जे सांगितले त्याचा अनुभव आला. पुढे त्यास महाराजांची सेवा न घडल्यामुळे त्या आजारातच जन्मापर्यंत राहावे लागले. गणपतराव जोशी यांचे घरी समर्थांची स्वारी एक वेळी प्रातःकाळी आली. स्वारी आलेले पाहून सर्वांस मोठा आनंद झाला. जोशीबुवांनी महाराजास स्नान घालून पिवळा मुकुट नेसवला व षोडशोपचारे पूजन करून नैवेद्य समर्पण करण्यासाठी ताट पुढे ठेवले. इतक्यात जोशीबुवांच्या मनात आले की महाराज भोजन झाल्याबरोबर बाहेर जाऊन मुकुट कोणास तरी देऊन टाकतील. अशी शंका येताच श्री समर्थ पाटावरून उठले. हा घे तुझा मुकुट असे म्हणून मुकुट सोडून दिगंबर होऊन चालते झाले. त्यावेळी जोशीबुवांनी प्रार्थना बहुत केली, परंतु तुझ्या मनात मुकुटाबद्दल शंका आली असे म्हणून दस्त्याने चालते झाले. इतक्यात तात्या वैद्य नावाचे ग्रहस्थांनी भक्तिपूर्वक प्रार्थना करताच त्यांचे घरी भोजन केले. ठीक आहे, शुद्ध भक्ती असल्यावर दया कोठून आणावी लागते. जगन्नाथरावांचा रोग परिहार. कोणी एक जगन्नाथराव म्हणून मुंबईचे राहणारे. त्यांच्या पायास काही रोग होऊन जागोजागी भोके पडली. वैद्य डॉक्टराकडील सर्व औषधे झाली, गुण होईना. तेव्हा डॉक्टर लोकांनी शेवटी असे ठरवले की ढोपरापासून पाय कापून काढले पाहिजेत. पण ते भित्रे असल्या कारणाने ही गोष्ट त्यांना पसंत पडेना. जगन्नाथराव पायाच्या धास्तीने क्रश होत चाललेले. त्यास त्यांच्या मित्राने सांगितले की तुम्ही जर अक्कलकोटास जाल तर ह्या व्याधीपासून निसंशय मुक्त व्हाल. असे ऐकताच त्यास मोठा आनंद झाला. लागलीच आपले कुटुंब, एक स्नेही, एक आचारी, एक चाकर अशी माणसे घेऊन अक्कलकोटास जाऊन गणपतराव यांच्या घरी उतरले. श्री समर्थांची स्वारी यावेळेस चोळापाच्या घरी होती. जगन्नाथरावांनी काही फळफळावळ नारळ वगैरे ठेवून श्रीचे दर्शन घेतले व ते तेज पाहून येथे आपली व्याधी निरसन होईल असे वाटून त्यांनी प्रार्थना केली की मला एकतर हे पाय बरे करून जीवनदान तरी द्या, अगर एकदाचा ह्या देहाचा संबंध तरी तोडून टाका. अशी त्यांची करुणापर भाषणे होऊन त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले व अंगास घाम फुटला. तो इतका की त्यांची सर्व वस्त्रे भिजून गेली व पायावर मलमाच्या पट्ट्या बसवल्या होत्या त्या सर्व गळून पडल्या. त्या रोगात श्रीच्या दर्शनाची इच्छा होऊन आपली मुक्ती करून घ्यावी असे वाटले. सभोवतालची मंडळीही त्यांच्या शोकाने गहिवरली. असो, त्या जखमा सर्व उघड्या पडल्या व महाराज म्हणाले, क्या दर्द है. गळून पडलेल्या पट्ट्या त्याने आपल्या चाकरास फेकण्यास सांगितल्या. तो फेकण्यासाठी गोळा करीत आहे असे पाहून श्रीने फेक दो असे बोलले. त्या जखमास त्याने दुसऱ्या पट्ट्या बसवल्या. नंतर मनुष्याची फार गर्दी होऊ लागली. तेव्हा कोणी पायास धक्का लावील म्हणून ते हळूहळू मागे सरले. त्यांच्या कुटुंबाने श्रीचरणी मस्तक ठेवून बाई फार रडू लागली
व महाराजांनी चुडेदान द्यावे अशी तिने प्रार्थना केली. तेव्हा समर्थांनी मान डोलावली व जे शब्द उच्चारले ते कोणास कळले नाहीत. असो. जगन्नाथराव मग बिराडी आले. त्यांनी जोशीबुवास हे सर्व वर्तमान सांगितले. जोशीबुवाने सांगितले की तुमचा रोग गेला असे समजा. ते नित्य श्रीच्या दर्शनास जात असत. एक दिवस मनात आले की ही कडू औषधे कपाळाची कधी सरतात कोण जाणे. ते ऐकून समर्थ म्हणाले, नवे औषध तयार होत आहे. जगन्नाथरावांनी श्रीच्या तीर्थाशिवाय दुसरे औषध घ्यावायचा नाही असा निश्चय केला. मात्र जखमावर माशी बसे म्हणून त्याचवर मलमाच्या पट्ट्या बसवीत. एके दिवशी गड्याच्या खांद्यावर बसून स्वच्छ होऊन परत येत असता महाराज मोगलाईत गेले असे ऐकले. तेव्हा त्यांना फारच वाईट वाटले. मग गड्याच्या खांद्यावर बसून अक्कलकोटपासून मोगलाईत नरगुंद म्हणून 6-7 कोसावर गाव आहे तेथे गेले. त्यावेळी श्रीची स्वारी मुसलमानाच्या दर्ग्यात बसली होती. जगन्नाथरावांनी दर्शन घेऊन अति आक्रोश मांडला आणि म्हणाले, देवा आता मी काय करू, मला या दुःखापासून सोडवा. हे ऐकून समर्थ म्हणाले, मालक आला नाही. ते ऐकून ते म्हणाले, देवा मी कोण आहे हे मला कळत नाही, तर मालक कोण हे मी कसा जाणू. त्यांनी खिशातून चांदीच्या पादुका काढून श्री स्वामीच्या चरणास लावल्या व परत खिशात ठेवल्या आणि पादुकाच्या तीर्थाशिवाय आता औषध नको असे ते महाराजास म्हणाले. आता हे पाय तारोत अथवा मारोत. श्रीने मस्तकावरून हात फिरवून आशीर्वाद दिला. नंतर जगन्नाथराव अक्कलकोटास आले. दुसरे दिवशी स्वप्नात महाराज अक्कलकोटास आले असे त्यांनी पाहिले. जागे होऊन पाहतात तो खरेच श्री स्वामी महाराज मोगलाईतून अक्कलकोटास आले. असो. ह्याप्रमाणे बरेच दिवस त्यांनी अक्कलकोटास राहून यथाशक्ती श्रीची सेवा केली. रोग थोडा थोडा कमी होत चालला. मुंबईस परत जाण्याची त्यांनी आज्ञा मागितली. ते ऐकून महाराज म्हणाले, घर को जाओ. दर्शन घेऊन ते मुंबईस आले. थोड्याच दिवसांनी पाय चांगले बरे झाले. ते श्रीचे एकनिष्ठ भक्त बनले. एक दिवस सहज भाऊदाजी डॉक्टर यास त्यांनी आपले पाय दाखवले. त्यास व त्यांच्या स्नेही मंडळीस या कृत्याचे मोठे कौतुक वाटले. श्री समर्थांची एक अगाध लीला आहे, ती कोठेपर्यंत वर्णन करावी. आंधळ्या मुलास नेत्रप्राप्ती. एक वेळ श्री स्वामी समर्थांची स्वारी देशमुखाच्या वाड्यात बसली होती. जवळ बाबा सबनीस, रामदास बुवा, बाबा यादव, गोपाळ भट, सुंदराबाई, दुसरी आणखीनी मंडळी होती. त्यावेळी सुंदराबाईजवळ एक मोगलाईतील ब्राह्मणाची बाई आपल्या मुलासकट बसली होती. शिवबाईने महाराजाची प्रार्थना केली की या ब्राह्मणाच्या बाईच्या मुलाचे डोळे मौजीबंधन झाल्यापासून गेले. अगदी दिसत नाही, तरी कृपा करून त्याला डोळे द्यावेत असे तिचे भाषण ऐकून श्री समर्थ म्हणाले, पांचराक्षस आमची परीक्षा बघण्याकरिता येत आहेत. त्या परीक्षेच्या वेळेस हा पोरगा डोळे उघडील. इतक्यात पांचवैष्णव डोकीला शाल जोड्या बांधलेले तेथे आले. त्यांनी समर्थांची कीर्ती ऐकून हे संन्यासी आणि कोठेही जेवतात, हा धर्म कुठे सांगितला आहे वगैरे वगैरे सर्व ढोंग आहे, तर ते बाहेर काढावे असा विचार करून श्रीस नमस्कार वगैरे काही न करता ते मोठ्या डौलाने जाऊन बसले. काही कर्नाटकी भाषेत व काही संस्कृत भाषेत आपापसात बोलू लागले. इतक्यात आणखीन एक आचार्य व 7 दुसरे वैष्णव तेथे आले. श्री साष्टांग नमस्कार करून ते महाराजासमोर बसले. महाराजांनी आंधळ्या मुलास, गणेश इकडे ये, या काळ्यांच्या मनातील वाक्ये उत्तरासह यांना सांग. तेव्हा आंधळा मुलगा चरणी मस्तक ठेवून विनवू लागला की महाराज मला अक्षर देखील येत नाही, मी यांना काय सांगू. तेव्हा समर्थांनी आपल्या गळ्यातील माळ त्या आंधळ्या मुलाच्या गळ्यात घातली व झेंडूचे फूल त्याच्या डोळ्यास लावले. समर्थेचे कृपाकर नेत्रास लागताच अंध मुलगा डोळे उघडून वैष्णव आचार्याच्या समोर उभा राहिला आणि आवेशाने पंचवैष्णवी मनात आणलेले वेदवाक्य, भगवद्गीतेतील श्लोक तसेच भागवतातील श्लोक म्हणू लागला व त्यांच्यावर त्यांच्या मनात असलेल्या शंकाची उत्तरे यथासांग अर्थासह देऊ लागला. श्रीने दिलेले हे अद्भुत परमार्थिक सामर्थ्य पाहून वैष्णव आपल्या मनात विरघळले आणि अभिमान सोडून अन्योन्य शरण होऊन श्री समर्थचरणी साष्टांग नमस्कार बहुत घातले व महाराज अपराधाची क्षमा करावी, आपण समर्थ आहात. आमच्यासारखे मूढजण आपले निरंतर अपराध करतात, पण आपण ते सर्व क्षमा करता असे आपले ब्रीद वेदपुराण गातात. याप्रमाणे स्तुती केली. ती ऐकून महाराज म्हणाले, आम्ही पाहिजे त्या जातीच्या मनुष्याचे अन्न खातो. ही परीक्षा पाहण्याकरिता येथे आलास. तुझा जन्म इमाम बक्षापासून झाला हे तुला माहीत आहे का.
हे श्रीच्या मुखातील भाषण ऐकून दे माय धरणी ठाय या म्हणीप्रमाणे वैष्णवास झाले. अत्यंत लज्जित होऊन महाराजास म्हणाला, महाराज, अशा पतितास प्रायश्चित्त काय ते सांगावे. मी आपला दास आहे, मजवर कृपा करावी. काल पंढरीनाथ यांचे घरी भोजनास गेलो असता एका स्मार्ताने आपली कीर्ती वर्णन केली. त्यावेळी मी विद्वत्तेच्या उन्मादाने आपली निंदा फार केली व परीक्षा पाहण्यास आलो. मजसारखा दुष्ट, छलक, चांडाळ, पतित असा कोणी या जगात नसेल असे मला स्वानुभवाने कळून आले. परंतु काही पूर्वपुण्याईने आपले समर्थांच्या दर्शनाबरोबर खात्री व पश्चाताप झाला. तरी आता दिनावर कृपा करून माझ्या कल्याणाचा मार्ग मला दाखवा. जी आपण आज्ञा कराल ती शिरसामान्य करण्यास मी सिद्ध आहे. असे आचार्याचे भाषण ऐकून दयाळू महाराज म्हणाले, गंगा स्नान करून भागवत धर्म आचरण करा, म्हणजे पापापासून मुक्त व्हाल. असा तत्काळ अनुग्रह झाल्यावर सर्व वैष्णव प्रेमभावाने चरणावर मस्तक ठेवून श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असा जय जयकार करीत आपल्या गावी गेले. तेव्हापासून ते श्रीची वारी करू लागले. अंध मुलगा स्वामी कृपेने डोळास व विद्वान झाला. त्याची मातोश्री आपल्या मुलास घेऊन आपल्या गावी गेली. रामकृष्णबुवा माटे. एक रामकृष्णबुवा माटे उपनावाचे गृहस्थ अक्कलकोटास गेले होते. त्यांनी श्रीचे दर्शन घेऊन श्री पुढे कीर्तन केले. त्यात अभिमान धारण करून वेदांत निरूपण करून महाराजांचे इथेच्या चरणाबद्दल खुबीने टोचून बोलू लागले. ते म्हणाले, एवढे अवतारी शंकराचार्य ते सुद्धा लोकरसंग्रहाकरिता वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म करत असत. असे माटेबुवाचे भाषण ऐकून महाराज म्हणाले, त्यावेळी तुम्ही कुठे होता? दुकानदारी करून द्रव्याची पिशवी भरणे आणि मनपूर्वक वर्तन ठेवणे हा परमार्थ किंवा काय? बुवांना थोडा पश्चाताप झाला. कीर्तन आटोपल्यावर ते खाली बसले. तेव्हा समर्थाजवळ एक महाविद्वान असून मोठे अनुभवी सत्पुरुष बसले होते. त्यांनी बुवाची खात्री करून म्हणाले की, कुशला ब्रह्मवर्ताया वृत्तिहीनाः सुरागिन तेप्पज्ञानी तथा नूनम पुनरायांती यांतीच कलो वेदांतिनो भांती फाल्गुने बालका इव. असा संन्यासी बुवांनी श्लोक म्हणून महाराजांच्या विषयी बुवांच्या मनात आलेले द्वैत निरसन करून ते म्हणाले, आपण विद्वान आहात. सातारा जिल्ह्याकडील असून पुण्यास सोमेश्वराच्या मंदिरात पुराण सांगत असता. आपले गुरु अणगाव कावडकर बुवा मी स्वतः पाहिले आहेत. ते थोर सत्पुरुष असून फार निराभिमानी होते. तुम्हीही उत्तम आहात. परंतु पूर्ण ब्रह्म सनातन श्री स्वामी दत्तरूपाने अवतीर्ण झाले आहे. त्यांची योग्यता आपण जरी 4 वेद 6 शस्त्रे मुखोद्गत केली आणि बहुत तपश्चर्या केली तथापि कोणतेही जन्मात स्वप्नात देखील यावयाची नाही. मग कुठून प्रत्यक्षात येणार? तर अशा पुरुषासमोर अभिमानाने व द्वैतबुद्धीने भाषण करणे हे केवढे साहस आहे. वास्तविक पारमार्थिक स्थितीला असे शब्द शोभत नाहीत. याप्रमाणे संन्यासी महाराजाचे भाषण ऐकून माटेबुवास फार पश्चाताप झाला व आपणाकडून घोर पाप घडले असे त्यास वाटले व त्यांनी संन्यासी बुवाचे पाय धरून मग श्री समर्थास अनन्यभावे शरणागत होऊन मी महाअपराधी आहे, क्षमा करावी वगैरे बहुत प्रकारे श्रीची प्रार्थना केली व दिवसेंदिवस श्रीचे चमत्कार पाहून त्यांचे प्रेम महाराजांच्या चरणी वाढत गेले. पुढे प्रत्येक वर्षी 8-15 दिवस महाराज सानिध्य राहून नित्य कीर्तनरूपी सेवा करीत असत. बुवांनी एक वेळ अक्कलकोटास भागवताचा सप्ताह केला. तेव्हा 7 दिवस एकसारखे महाराजांनी पुराण श्रवण केले. याप्रमाणे महाराज एकसारखे बसून पुराण श्रवण केल्याचे एवढेच उदाहरण आहे. कोणी विद्वान गृहस्थ आले आहेत असे कोणी महाराजाजवळ सांगितल्यास विद्वान कसले गळे कापू आहेत असे महाराजांनी म्हणावे. एक वेळ माटेबुवास खासबागेत कीर्तनाचा थाट चालला होता. शेकडो लोक कीर्तनास बसले असून श्री स्वामी समर्थास समोर उंच सिंहासनावर बसवले होते. बुवांनी निरूपण करता करता या भावसमुद्रात कोणते चरण आम्हास पार करतील अशी उक्ती त्यांच्या मुखातून निघाली. त्यांचे उत्तर बुवांनी देण्यापूर्वीच श्री स्वामींनी आपला सव्य चरण खाली सोडला. त्या सरसे बुवा सद्गदित होऊन प्रेमळ अंतकरणाने उडी मारून धावत धावत महाराजाजवळ जाऊन त्यांनी श्रीचरण पोटाशी आवळून धरला व हेच चरण भावसमुद्रातून तारण्यास समर्थ आहेत असे सर्व श्रोत्यास सांगत आहोत.
तोच ब्राह्मण महाराजांनी दुसरा पाय खाली सोडला. तो बाळाप्पा सेवेकरी याने आपल्या पोटाशी धरला. त्यावेळी सर्वांच्या नेत्रातून अश्रुपात पडू लागले. याप्रमाणे महाराजांची कृपा माटेबुवावर झाली.